हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत चकलीची भाजणी। हे 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्याचंच निम्म प्रमाण करायचं म्हणजे 2 वाटी आपण चण्याची डाळ घेणार आहोत भाजणीसाठी। त्याचंच अर्ध 1 वाटी मुगाची डाळ। हे बघा, मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात उडदाची डाळ सुद्धा टाकायची आहे। 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर अर्धा वाटी उडदाची डाळ टाकणार आहोत आपण। हे बघा, उडदाची डाळ पण अर्धा वाटी घेतलेली आहे भाजणीसाठी। फार काही भाजायचं नाही, एकदम नॉमिनल भाजायचं आहे, शेकेल इतकंच। त्याच्यानंतर एक मूठभर धणे घेतलेले आहेत। धणे भाजून झाले की आपण त्याचंच निम्म म्हणजे अर्धी मूठ जिरं घेतो। हे बघा, जिरं झालं की 1 मूठ पोहे घ्यायचे आणि तसंच अर्धी मूठ साबुदाणे घ्यायचे भाजून। आपण साबुदाणे फुलेपर्यंत भाजायचे। हे बघा, ही अशी आपली भाजणी रेडी झालेली आहे। तर हा आहे आपला पहिला पार्ट भाजणीचा। चकलीचा आपण दुसरा पार्ट करणार। स्टे ट्यून। हॅलो फ्रेंड्स, सकाळी जी आपण भाजणी केली ती दळून आणली, मग त्यामध्ये हळद, मिरची पावडर, मीठ आणि घरगुती मसाले टाकला। ॲक्च्युली तो व्हिडिओ करताना स्किप झाला। तीळ आणि ओवा टाकून चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर याला कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आहे। हे बघा, असं फसफसलं पाहिजे चांगलं तेल। त्याच्यानंतर हातावरती चांगलं घासून घ्यायचं। मूठ दाबली की त्या पिठाचा गोळा होईल असं पीठ तेलात ते एकजीव करायचं। मग गरम पाणी घेऊन ह्याचं मळायला घ्यायचं आहे पीठ। हे बघा, पाणी खूप गरम होतं, त्यामुळे अगोदर मी चमच्याने मिक्स करून घेतलं। मग नंतर हात जाईल इतपत कोमट झाल्यानंतर हाताने मळायला घेतलं। नंतर मळताना तुम्ही गार पाण्याचा वापर करू शकता, जसं की मीही आता मध्ये मध्ये गार पाणी घेते मळण्यासाठी। हे बघा, एकदम मऊसूद गोळा करायचा आणि मग चकलीच्या साच्यात टाकायचा। मी सकाळी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर परफेक्ट त्याच मेजरमेंटमध्ये साहित्य घेतलं तर 100% खुसखुशीत आणि खमंग अशी चकली होते। तुम्ही नक्की करून बघा आणि तेलातही सुटत नाही, इतकी छान चकली होते। हे बघा, छान चकल्या होत्यात, मोडतही नाहीत, काहीच नाही। इवन तेलात टाकल्यानंतरही त्या सुटत वगैरे नाहीत, इतकं परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे मी। हे बघा, चकल्या किती छान दिसत आहेत। आणि हे असे 2 पॉट भरून चकल्या झाल्यात, त्या प्रमाणात खूप चकल्या होतात। हे बघा, मी एक चकली तुम्हाला मोडूनही दाखवते की किती कुरकुरीत झाली आहे ती। हातावरती तिचा चुरा होता, अशी अलगद दाबली तरी पण इतकी खमंग झाली आहे। व्हिडिओला लाईक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। थँक्यू।